चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स, नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाही। मतदार याद्यांमधील घोळाची राज ठाकरेंकडून पोलखोल, एकाच पत्त्यावरील शेकडो मतदारांची जाहीर केली विरोधकांनी यादी। मतदार यादीतला घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या। निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचा आयोगाला 2 दिवसांचा अल्टिमेटम। अमरावतीतील अनेक गावं मतदार यादीतून गायब। अंजनगाव सुरजी मतदारसंघात यादीमध्ये गोंधळ। झी24 तासच्या ग्राउंड रिपोर्टमधून वास्तव समोर। माजी सभापतींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत होणार हा विषय महत्त्वाचा नाही। विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या एंट्रीबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। गडचिरोलीतील नक्षली चळवळीच्या अस्ताला सुरुवात। नक्षलवादी म्होरक्या भूपती 60 सहकाऱ्यांसह पोलिसांना शरण। मुंबईत एसटी बँकेत तुफान, राडा। सदावर्ते समर्थक शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी। शिवसेनेचे 5 जण जखमी। मुंबई अहमदाबाद हायवेवरील वाहतूक कोंडी सुटणार कधी? ट्रॅफिकमध्ये अँब्युलन्स अडकल्यानं 2 निष्पापांचा बळी। पीक विमा कंपन्यांचं मापात पाप। नुकसान भरपाई टाळण्यासाठी बेकायदेशीर वजन काट्याचा वापर। परभणीच्या पालम पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल। अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत सरकारचा नवा आदेश। 480 कोटी 50 लाख 37 हजारांचा निधी मंजूर। लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करणार। नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। बाजारपेठेत आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण। तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी।